मौसी, तुझ्यासारखी मुलगी माझीच काय, कोणाचीही सून व्हायच्या लायकीचीच नाहीये. अच्छा, तू काय ग, त्या दिवशी जो तुझा एवढा अपमान झाला तो कमी पडला का? म्हणून पुन्हा आलीस माझ्या समोर अपमान करून घ्यायला? तनया बेटा, हीच बर का ती डिवोर्सी, तुझ्या दादाच्या गळ्यात पडण्याचा प्रयत्न करत होती. तुम्हाला खोटं बोलण्याचे पैसे मिळतात का हो? तनया बेटा, मी नव्हते आले यांच्याकडे, याच आल्या होत्या माझ्याकडे, माझ्या हातात बांगड्या घालायला, मला सून करून घ्यायला. बोला ना, मी आले होते की तुम्ही आला होतात माझ्याकडे? त्या दिवशी लग्नामध्ये तुमचं सगळं बोलणं ऐकून घेतलं मी, कारण माझ्या मैत्रिणीच्या लग्नामध्ये मला वाद नको होता. पण आता नाही ऐकून घेणार. काय मिळतो तुम्हाला गरिबांना त्रास देऊन, त्यांचं नुकसान करून? पण हे सगळं जर माझ्या समोर होत असेल ना, तर मी शांत बसणार नाही. पूर्ण पैसे द्यायची लायकी नसेल तर मग कशाला विकत घेता वस्तू त्यांच्याकडून? आली एका फुलवालीच्या मदतीला दुसरी फुलवाली धावून. हो ना, आहे मी फुलवाली. कष्टाने फुलांची लागवड करते आणि त्यातून पैसे कमवते, आणि त्याचा अभिमान आहे मला. तुमच्यासारखं दुसऱ्यांचं नुकसान करून स्वतःच्या गाड्या उडवत नाही फिरत मी. काय हो, त्या काकू तुमच्या गाडीच्या मागे धावत होत्या, ते दिसलं नाही तुम्हाला? मोठ्या मोठ्या शॉपमध्ये, मॉलमध्ये गेल्यावर कराल का असं? नाही ना, कारण तुम्ही तिथून जायच्या आधी ते तुम्हाला धक्के मारून बाहेर काढतील हो. त्यांचे पैसे तरी पूर्ण द्या, नाहीतर त्यांची फुलं त्यांना परत करा. द्या, कोमेजली नाहीयेत अजून, टवटवीत आहेत. ₹50 द्या. तुमचे ₹50. दिले असते मी, पण काकूंना खूप कष्ट पडले तुमच्या मागे धावायचे. या काकू. अहो ठेवा, काकू हे तुमचे मेहनतीचे आहेत, खूप आहेत त्यांच्याकडे, त्यांना नाही फरक पडत. द्या तो. या सगळ्याचा तुला काय फरक पडणार आहे ना, ते बघच. तू काय उभा आहेस? गाडी काढ, चल ग. पोरी, खूप उपकार झाले तुझे माझ्यावर. देव तुझं कल्याण करो. येते मी.
वसूसाठी ना एक स्थळ आलंय. आमच्या मॉर्निंग वॉकच्या ग्रुपमधल्या त्या भारती ताई आहेत ना, हा त्यांनी सुचवलं. म्हणजे मुलाचं पहिलंच लग्न आहे, पण हरकत नाही म्हणाल्या. बनी बनीबद्दल सांगितलंस ना त्यांना? अगं असं करू नको सुशीला. बनीवर खूप जीव आहे तिचा. बनीला नाही म्हणणाऱ्या कुठल्याही मुलाशी लग्न करणार नाही आपली वसू. अहो, आधी उद्या भेटूया तर खरं, मग बघू नंतर. अगं पण तिला तयार कशी करणार आहेस मुलगा बघायला? ते माझ्यावर सोडावं, मी बघते. गुड इम्प्रुव्हमेंट. प्रारंभिक आलाप आपण आता उद्या शिकूया. या तुम्ही. माझा पण पाय पडा, मी पण गुरुजी आहे. आई म्हणून मला मुली आवडत नाही. बनी ए बनी शेठ, तुम्ही बाजूला भाऊ. अभ्यास दाखव मला तर तुझा. काय केलंस ते? वसू, अगं देवीच्या दर्शनाला जायचंय, पण काहीच तयारी नाही आपली. ओटीची साडी नाही घेतली आपण अजून. उद्याच जाऊया का खरेदीला? ठीक आहे, चालेल. ओके देन. माझ्याकडे 15 वॉटरमेलन्स होते. त्यापैकी 10 वॉटरमेलन्स मी खाल्ले. तर आता माझ्याकडे किती वॉटरमेलन बाकी आहेत? खूप सस. एक काय किती मस्ती रे? का किती मस्ती? हे चला ना प्लीज सिरियसली प्लीज 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 मला सांगा ना किती किती आहेत वॉटरमेलन? 12 वॉटर. वॉटर वॉटर वॉटर. हा वॉटर. हा एक सेकंड. वॉटर आणतो, पण आधी मला आन्सर दे. पापा चिप्स. अरे बाळा, ही काय वेळ का चिप्स खायची? आधी नाही पापा चिप्स. भावा वॉटर. आधी मला अरे तू आणि माझं ऐक. अरे आपण हे ओके ओके आणतो, पण आल्यानंतर मला आन्सर्स पाहिजेत. प्रॉमिस? प्रॉमिस. गुड. आलोच. तुझा टर्न झाला आता. आता माझा टर्न आहे. माझा. आता यांनी का फोन केलाय? हॅलो हॅलो हॅलो. हॅलो, कोण बोलतंय? आपण कोण बोलताय? मी मनू. रुन्मयी. ऋण्मयी, किती गोड आवाज आहे का तुझा. माझा पण आवाज छान आहे. अगं बाई, अजून कोणीतरी आहे का तिथे? हो, मी चिनू. चिन्मयी. तुम्ही कोण बोलताय? मी मी सांगू? बागुल बुवा. बागुल बुवा. अरे काय चाललंय? हा? मी एका सेकंड करता बाहेर गेलो, तुमची मस्ती परत सुरू झाली. हॅलो. हा काय? हॅलो. हॅलो. आत्ता लक्षात आलं माझ्या. पक्के बिझनेसमॅन आता तुम्ही, पक्के.
मी मुलींना पुढे करून तुम्हाला जर वाटत असेल ना की डिस्काउंट मिळेल तर तुमचा गैरसमज येतो. हे बघ मुलींचा आवाज कितीही गोड असला ना तरी डिस्काउंट तुम्हाला मिळणार नाहीये. ओ हॅलो, तुमच्याशी बोलतेय मी. तुम्हाला माझ्या मुली खरंच गोड वाटल्या? म्हणजे नाही ते पहिल्यांदा कोणी त्यांचं कौतुक केलं म्हणून आश्चर्य वाटलं. नाही तर सगळ्यांना त्या आगाऊ, लबाड, अतिशहाण्या अशाच वाटतात. आता बाबांकडून काही ना काहीतरी गुण घेणारच ना. सॉरी. नाही काही नाही, ते तर मी सहजच बोलले. पण खरंच आवाजावरून खूप गोड वाटल्या मला तुमच्या मुली. पण तुम्ही ऐकता ना मिस्टर, काय आहे ना, आपण आपल्या मुलांच्या आजूबाजूला जे काही वातावरण तयार करत असतो त्याचंच रिफ्लेक्शन मुलांमध्ये उतरतं. कळलं? एकतर अतिलाडामुळे किंवा दुर्लक्ष केल्यामुळे. आणि तिथे नेमकं काय घडतंय हे मी इथे कसं सांगणार ना. छान बोलता तुम्ही. हो का? पण तुम्ही किती मस्का मारलात ना तरीही तुम्हाला डिस्काउंट मिळणार नाहीये. अहो मला डिस्काउंट नको. काय मुलगी उठता बसता नुसतं इन्सल्ट करत राहते. तिने तर दादाला बोलूच दिलं नाही, डायरेक्ट फोन कट केला. नाही नको, उगाच माझ्यावर राग निघायचं. बाबा चिप्स संपले, आम्हाला अजून पाहिजे. चिप्स संपले इथे या. काय काय हा अजून चिप्स पाहिजे आणि अभ्यासाचं काय? माझा फोन घेऊन कोणाला पण फोन करता? हा माझ्या गोड मुली. गोड मुलगी आहे तू, गोड मुलगी आहे तू. हो हो भारती ताई, आपलं ठरल्याप्रमाणे साडीच्या दुकानातच भेटूया. आणि असं दाखवायचं की आपण अचानकच भेटलोय तिथे आणि आपण गप्पा मारता मारता त्या दोघांना बोलायला सोडून देऊ. चालेल, भेटूया मग तिथेच. हो, ठेवते हा. चल 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 बनी, उशीर झालाय. बाबा देते चहा. हो. बस बनी, आता तुला तुझी लेस बांधता यायला हवी. आता मोठा झालायस तू, दे पाहिजे. बसू. अगं हा ड्रेस घालून येणारस का तू? एखादा चांगला ड्रेस घाल ना. नको ना गाई, पुन्हा वेळ जाईल त्यात. असंही मला कोण येणार आहे तिथे बघायला? मग मी पण नाही जाणार. मग मी पण नाही येणार. आई बाबा तुम्ही दोघेही ना बनी सोबत राहून त्याच्यासारखे हट्टी झालात. कुंदाताई, झाला का याचा डब्बा तयार? आज सँडविचची ऑर्डर आहे. काय रे बनी, एक दिवसाआड ब्रेड खातोयस तू? अजिबात नाही चालणार आहे हे सगळं. आणि कुंदाताई, ऐकू नकोस याचं काहीच. पोळी भाजीच द्यायची याला डब्याला. भूक लागली ना की आपोआप मागे. थांब, मी चाले थांब. बनी, आता खा हं पोळी भाजी. आजोबा मी नाही खात पोळी भाजी. ए आई मी नाही खात पोळी भाजी. खायची आहे. ए आई मी नाही बनी, खात पोळी बनी भाजी. थांब. ए आई बनी 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 ऐक ना. अहो इकडे बनी. काय झालं? ऐक ना, आईला ड्रेस बदलायला सांग ना. का? अरे आम्ही बाहेर जाणार आहोत ना, मग बाहेरही छान दिसायला हवे की नाही. हा ड्रेस कसा डल आहे रे अगदी. छान ब्राईट ड्रेस घालायला सांग ना. तू सांगितलंस ना तर रात्री मी तुला एक आईस्क्रीम दे.
आईस्क्रीम न घेताच काम करतोय. ओ 2 आईस्क्रीम. हा शुद्ध भ्रष्टाचार आहे. एक ठीक. चला पोळी भाजी दिली आहे डब्याला ती खायची आणि डब्बा संपलाय की नाही हे मी आल्यावर बघणार आहे कळलं. आई मी तुझं ऐकतोय ना, मग आता तू पण माझं ऐक ना. तो तुझा लाल कलरचा ड्रेस घाल ना, का कारण त्यात तू खूप छान दिसतेस. मग हा ड्रेस काय वाईट आहे. हा कसा डल आहे ना, आणि त्याच्या ओढणीवर फुलं आहेत. पण फुलं तर या ओढणीवर पण आहेत ना. पण ती कशी मऊ मऊ आहे आणि कशी खरखरीत. पण तुझ्या आवडीचा ड्रेस मी घालायला तू आमच्यासोबत कुठे येणार आहेस. पण तू शाळेत करायला येणारच आहेस ना, मग शोभली पाहिजेस बनीची आई. अगं पानं पिवळी झाली आहेत ना, ती काढायला पाहिजे. नाही बरं करते मी ड्रेस चेंज. हे असं तोंड नको पाडूसा परत. ऑलेज हे बघ, पोळी भाजी संपवायची, ठेवायची नाही. हं? माझी दोन सिंगलची ना. काम झालं ना तर अख्खा फॅमिली पॅकच आणू. माझं सँडविच का खाते? अन्न वाया जाऊ नये म्हणून खाते. बरोबर ना. आल्या मी आहे मागे. कुंदा मनीषे किती वेळा सांगितलंय कुणी खात असेल तर त्याच्याकडे असं बघायचं नाही. माझ्याकडे काय बघताय तिकडे बघा. कुंदा तेव्हा मला लागतं, तेव्हा तू तोंडातल्या तोंडात बरबरतेस आणि थू थू करतेस ना, तसं आईला कर ना. आई बघ ना किती सुंदर दिसते. त्याला दृष्ट काढणं म्हणतात बाळा. चला हो आई बोल ना. अरे कुठे आहेस आता तू? मी गाडीत. नाही म्हणजे घरीच येतोयस ना? हो. ऐक ना, ठेवू का? नाही नाही, मी म्हणत होते की तू घरीच येतोयस ना, तर येताना बोल ना, काही काही आणायचं आहे का? देवीच्या ओटीसाठी साडी घेऊन ये ना छानशी. म्हणजे तू कामात असशील तर राहू दे, पण आई म्हणालो ना घरीच येतोय. आहे थोडा वेळ माझ्याकडे. आणि तू म्हणतेस तर आणतो मी. हा काही स्पेसिफिक कलर वगैरे साडीचा? नाही नाही, तुझ्या पसंतीची घेऊन ये. ठेवू का? हो.
आई बाबा आपण देवीच्या खरेदीसाठी इथे आलोय खरं, पण इथे आलं ना की कायमच टेम्प्ट होता. अगं म्हणून मी तुला नेहमी म्हणत असतो, तुला हवं ते घे. ड्रेस किंवा साडी काही घे. हो ना, हा. राजू होऊन जाऊ दे. हो हो नक्की नक्की, आम्ही आहोत तिथे. सर तू घे मग काय बघायचं. आई तू का अशी उभी आहेस? चल ना तू माझ्यासोबत ये ना. अगं ऐक ना, मी काय म्हणते, तू सिल्क सेक्शन मध्ये जा आणि तुला काय साड्या आवडतात का बघ. तोपर्यंत ह्यांच्यासाठी काय मिळतंय का बघतो ना मी. तू हो पुढे, येतो आम्ही. पैशांची अजिबात काळजी करू नकोस. हो. बरं झालं काही प्रश्न विचारत बसली नाही. हो ना. पण मी काय म्हणते, हिला काही संशय यायच्या आत रघुरावांच्या आणि तिची गाठभेट झाली पाहिजे. अगं पण ते येणार कुठे होते. अहो इथेच बोलवलं होतं, ह्याच दुकानात. बर आले सुद्धा असतील, कुठे असतील काय माहिती, शोधायला लागेल. तू एक काम कर, तू इथेच थांब दाराशी. आले तर मी आतमध्ये बघतो त्यांना. अगं हे पण त्यांना ओळखायचं कसं. त्यांनी काळा शर्ट घातलाय. काळा शर्ट. हो. बर अहो वाव नाही, त्यांनी मला वाटतं पिवळा घातलाय. पिवळा पिवळा. ओके. नाही, सॉरी सॉरी सॉरी, मला वाटतं पिवळा नाही, हिरवा. बहुतेक हिरवा असेल. अगं काय चाललंय तुझे. नक्की हिरवा असेल ना. बहुतेक. ठीक आहे मी बघतो काय ते. तू इथे बघ त्याला. हो हा? मी थांबते. तेव्हा परमेश्वरा, गेली 8 वर्ष माझ्या पोरीनी नुसती जबाबदारी पार पाडण्यातच घालवलेत. संसार सुख म्हणजे काय ते कधी अनुभवलंच नाही तिने. आज तरी माझ्या वसुंधरेचं नशीब बदलू देत. काय आहे तुझ्या मनात ते तुलाच माहीत. पण तिच्या आयुष्याचा साथीदार लवकरात लवकर तिच्या आयुष्यात येऊ देत. हा कुणाला शोधतोय? हाच रघु नाहीये ना. शर्टही तसाच हिरवट रंगाचा घातलाय. भारती त्यांनी सांगितलं नव्हतं त्यांचा भाऊ इतका देखणा आहे म्हणून. याची आणि वसूची जोडी काय सुंदर दिसेल. देवा परमेश्वरा, ऐकलंस रे बाबा. मला स्वप्नातही वाटलं नव्हतं वसुंधरेसाठी इतका देखणा मुलगा मिळेल. ते म्हणतात ना काय ते डॅशिंग,